अरे काय बातम्या आहे बोल. नारायण. अरे त्रिपुरासुरा, तू प्रत्यक्ष श्री गणेशाला प्रसन्न करून त्या काही डोक्याचा शोधी झालाच करा. नारदा, अरे कोण म्हणजे काय म्हणायचं तुला? या त्रैलोक्याचा मी स्वामी आहे. माझ्या पुढे या त्रैलोक्यात कुणी पराक्रम करू शकत नाही. नारायण. नारायण. अरे त्रिपुरासुरा, देवाचा देव इंद्रदेव फार पराक्रमी आहे. त्याची अमरावती सहजा सजी तुझ्या ताब्यात मिळेल की नाही याची शंका वाटते मला. नारायण. नारायण. अरे या त्रैलोक्यात माझ्याशी सामना करणारा शूरवीर असा कुणीही असू शकत नाही. समजलास? असुर भेटलाय. बोला असुरा, ताबडतोब त्या शिवशंकरावर हल्ला करा. आपण फक्त आज्ञा करा. त्या देवराज इंद्राला अमरावतीवरून खाली घालतो. नारायण. नारायण. श्री गजानन मंगलमूर्तीच्या वरानं हा त्रिपुरासूर फारच उन्मत्त झालेला दिसत आहे. ही बातमी देवादिदेव शंभू महादेवांना सांगितली पाहिजे. नारायण. नारायण. गातो मी तव गुण रे, गातो मी तव पाया, गातो मी तव गुण रे, गातो मी मी देवांचा राजा इंद्र आहे. माझा पराक्रम तुला ठाऊक नाही. अरे या प्रत्यक्ष त्रिपुरासुराला आव्हान म्हणजे मृत्यूशीच घात आहे. पाहूया पाहूया
बिबकाय असुर भिमकाय जा इंद्र दालनात जा आणि रंभा मेनका उर्वशी माझ्या समोर नृत्य गायनासाठी हजर करा. अरे आज अमरावती जिंकल्याचा मला फार आनंद होत आहे. अरे मला फार आनंद होत आहे. जा घेऊन येतो ना. वाचवा त्या त्रिपुरासुरापासून माझे रक्षण करा. ठीक आहे, आपण चिंता करू नका. नारायण नारायण महादेवाच्या दर्शना काय बातम्या आहे? नारायण नारायण महादेवा, आपण सर्व जाणत असूनही तुम्ही मनात कसं विचारता? प्रभू, त्या त्रिपुरासुरानं या त्रैलोक्यात हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, ठाऊक आहे मला. त्या त्रिपुरासुरापुढे काहीच कुणाचे चालत नाही. नारायण नारायण महादेवा, त्या त्रिपुरासुराने हजारो वर्ष श्री गणेशाची एका निष्ठेने आराधना केल्यानं त्याला एवढा सामर्थ्य प्राप्त झाला आहे. नारायण नारायण. यावर आता आपणच उपाय सांगावा. नारायण नारायण. इंद्रदेवा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवाने पंचमुखी श्री गणेशाची आराधना केली तर यातून काहीतरी मार्ग सापडेल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलात आम्हाला. लवकरच मी
एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या पण ठीक आहे, येतो आम्ही. नारायण नारायण नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी आवगे काया तुझी रंगले आवगे काया तुझी रंगले आवगे काया तुझी रंगले नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी नाम गाऊ नाम घेऊ श्री हरी श्री हरी आवगे काया तुझी रंगले आवगे काया तुझी रंगले आवगे काया तुझी रंगले अरे माझा पराक्रम पाहून तो वैकुंठामध्ये विष्णुदेव क्षीरसागरात लपून बसला आहे आणि तो प्रत्यक्ष ब्रह्मदेवही कमलामध्ये दडून बसला आहे. या त्रैलोक्यात माझ्यापेक्षा शूरवीर कुणी नाही. अरे शूरवीर असं कुणी नाही. असुरराज, अरे ब्राह्मणा, कोण आहेस तू आणि इथे का आलायस? मी कलांदर आहे. तुझी कीर्ती ऐकूनच मुद्दामच तुझ्या भेटीला आलो आहे. 14 विद्या 64 कलांमध्ये मी पारंगत आहे. अरे वा, 14 विद्या 64 कलांमध्ये तू पारंगत आहेस, होय ना? हो. अरे मग या 14 विद्या आणि 64 कलांमध्ये तुझा एखादा प्रताप दाखव मला. अरे तुझा एखादा प्रताप दाखव मला. ठीक आहे असुरराज. दैत्यराज, गणपतीचे स्मरण करतात तुला 3 निवाने प्राप्त होतील. तुझ्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतील. तुला जे हवे असेल ते त्वरित प्राप्त होईल. अरे ब्राह्मणा, पण म्हणजे काय म्हणायचं तुला? असुरराज, एक लक्षात ठेव, जो कुणी या तिन्ही गुरांचा एकाच बाणाने छेद करेल त्याच वेळी तुझा मृत्यू नाही. ते शक्य नाही. अरे माझ्याशी सामना करणारा या त्रैलोक्यात कुणी शूरवीर नाही. अरे हे ब्राह्मणा, मी श्री गणेशाचे स्मरण करतात मला 3 निवानाचा लाभ होणार. अरे मला 3 निवानाचा लाभ होणार, होय ना? मला कधीही कुठेही जाऊ शकणार. आज मला फार आनंद झाला आहे. अरे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला पाहिजे तो वर मागून घे, मी द्यायला तयार आहे. असुरराज, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे श्री गजाननाची चिंतामणी मूर्ती पाहिली. अशी चिंतामणी मूर्ती माझ्यापाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे.
अशी चिंतामणी मूर्ती तू मला आणून देशील? अरे एवढंच ना? अरे ब्राह्मणा, अरे ती चिंतामणी मूर्ती तुला मिळालीच मला समाज. ठीक आहे. असुर बिंबलाय. बोला असुरात. ताबडतोब कैलास पर्वतावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती आपल्या ताब्यात घ्या. चला, तुम्ही कोणते हत्या आणखीन कुठला कान मंत्र द्यायचा तुला? नारायण. कुठला कान मंत्र द्यायचा? नारायण. त्रिपुरासुरा, तू फार मोठी चूक केली. त्या ब्राह्मण रूपी गणेशाने तुला 3 विमानं दिली खरी, पण त्या 3 विमानापासून तुझ्या मृत्यूला नारायण. नारायण. नारदा, प्रत्यक्ष श्री गणेशाची सेवा कार्तिक केल्यानं आणि त्याची तपश्चर्या केल्यानं मला हे सामर्थ्य प्राप्त झालं आहे. मला कुणाच्याही हातून मृत्यू नाही. नारायण. नारायण. अरे त्रिपुरासुरा, प्रत्यक्ष शंभू महादेवाने श्री गणेशाची आराधना करण्यासाठी प्रारंभ केला आहे आणि लवकरच तुझ्या या त्रिपुराचा छत करणार आहे. नारायण. नारायण. नारदा, नारायण. काय म्हणालास तू? नारायण. माझ्या त्रिपुराचा छेद करणार? नारायण. अरे जर का असा अभद्र शब्द बोलशील तर फुकट पडशील. नारायण. पडशील. नारायण. शांत होय तू. नारायण. नारायण. विनाशकाळी तुमची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. यापुढे
संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्या प्रत्येक वेळी मी संकटाचे निवारण करीन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या 3 विमानावर सोडा. ती 3 पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ठीक आहे. हाच तो कैलास पर्वत काय? हे शिवशंकरा, तुझ्या जवळ असलेली चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर. नाहीतर हे सुरा, कोण आहेस तू? मुकाट्याने चालता हो इथून. खबर हिम काय म्हणतात मला, आणि ती चिंतामणी मूर्ती मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. लक्षात ठेव. थांबस, उगाच मृत्यूला आव्हान का देत आहे? अरे मरला तुम्ही, ती मला नाही. मुकाट्याने ती चिंतामणी मूर्ती कुठे पाठवली आहे? बोल बोल लवकर. नाहीतर काय, तुझ्या या मृत्यूची वेळ अगदी जवळच आले. पाहूया पाहूया पराक्रम. हे शिवशंकरा, तुला माझा पराक्रम ठाऊक नसावा. त्रिपुरासुरा, अरे तो जन्माला आला त्याला मृत्यू कधी चुकावतो. तुझाही शेवट होण्याची वेळ अगदी जवळच आली आहे. पाहूया पाहूया. Thank you.